मुंबईत मराठी भाषेवरून कॅब चालक आणि प्रवाशामध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मराठीत ओटीपी सांगितल्यानं कॅब चालकानं प्रवाशावर संताप व्यक्त केल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये प्रवासी मराठीत ओटीपी सांगताना दिसतोय. त्यावर चालकानं ॲप इंग्रजीमध्ये आहे, मग ओटीपीही इंग्रजीमध्येच सांगा असं म्हणत आक्षेप घेतला. यावर प्रवाशानं महाराष्ट्रात टॅक्सी चालवत असल्यानं आपण मराठीतच बोलणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर दोघांमध्ये काही काळ जोरदार वाद झाला. दरम्यान महाराष्ट्रामध्ये रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना मराठीत संवाद साधण्याबाबतचे नियम लागू करण्यात आलेत. परिवहन विभागाकडून या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाईचाही इशारा देण्यात आलाय. अशातच हा व्हिडिओ समोर आल्यानं सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी कॅब चालकाच्या वर्तनावर संताप व्यक्त करत मराठी भाषेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. बोलो बोलो ना, इंग्लिश में बोलो. इंग्लिश में 4618 इंग्लिश में बोल भाई. तिकडे तिकडे वो मैं क्या बोला, इंग्लिश में बोलो. इधर ऐप है ना इंग्लिश का, वो मचान मेरे को मत बताओ. ऍप इंग्लिश मध्ये मैं क्या बोला, इतना मचान करके मतलब हुआ, कुछ मतलब निकला. काय बोलतोय? मैं क्या बोला, इतना मचान करके कुछ मिला. इंग्लिश में बोल भाई. इधर फटाक से डाल दे मेरे को, मैं जाऊँ. ऍप इंग्लिश मध्ये बोलताय तुम्ही, म्हणून मी इंग्लिश मध्ये बोलायचं. इंग्लिश में ऐप है ना, मराठी में ऐप है. नाही तुम्ही गाडी ऐप कुठे कौन सा है, चालवताय? इंग्लिश में है कि मराठी में है? गाडी कुठे चालवताय तुम्ही? महाराष्ट्रात चालवताय. वो महाराष्ट्र में तू क्या है तू भाई, वो तुम्हाला डाल TR बिंदास. मैं क्या लायसन्स बोला, कोणी दिला? महाराष्ट्राने दिला. मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो मी बता. काय बोलतोय? मैं क्या बोल रहा हूँ, रुक जा, मी काय बोलतोय? रुक जा भाई. तुम्हाला TR लायसन्स कोणी दिलं? महाराष्ट्राने दिला ना. हाँ रुक जा भाई. आणि आतापर्यंत तुम्ही मराठीमध्ये घेत होता ना ओटीपी.